न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। हडपसर परिसरातील वेदविहार सोसायटीमध्ये घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झालाय। निरागस खेळण्यात मग्न असलेल्या एका चिमुकलीचा जीव अशा प्रकारे जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती। अनिका देवीकर, वय सुमारे 4 वर्ष, ही लहानगी इतर मुलांप्रमाणे सोसायटीच्या आवारात खेळत होती। मात्र खेळण्याच्या साधनातूनच तिच्यावर काळ ओढवला। मुलांसाठी बसवण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी अचानक कोसळून तिच्या डोक्यावर पडली आणि काही क्षणातच आनंदाचं वातावरण शोकांमध्ये बदललं। गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण या चिमुकलीला वाचवता आलं नाही। तिच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेनंतर पालकांनी गंभीर आरोप केलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित घसरगुंडी सुरक्षित नव्हती आणि ती हटवण्याबाबत वारंवार सूचना देऊनही सोसायटी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केलं। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेदविहार सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण परिसराचं मन हेलावून गेलं। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।